काय दिलंय बघा या प्रॉब्लेम मध्ये इन young double slit experiment nth maximum wavelength lambda 1 is at distance y1 from central maximum when wavelength of source is changed to lambda 2 n by 3 maximum is at distance y2 from central maximum आणि y1 by y2 विचारलं. ओके. मॅक्झिमम म्हणजे काय? कन्स्ट्रक्टिव्ह. मग आपल्याला रेशो y1 y2 फाइंड करायचा आहे. मग याला पहिल्यांदा तुमचं थिंकिंग आहे फॉर्म्युला कुठला. मग फॉर्म्युला यासाठी कुठला यूज करणार? वायचा फॉर्म्युला काय येतोय फॉर मॅक्झिमम एन लॅमडा डी बाय स्मॉल डी एन लॅमडा डी बाय हा फॉर्म्युला आहे. बरोबर. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करायला पाहिजे. दोन y1 y2 म्हटलंय. y1 साठी बघा लक्ष द्या. y1 साठी लॅमडा किती आहे? लॅमडा 1 आणि y1 कुठं फॉर्म झाले? एन ही एन आहे आणि y2 साठी काय दिलंय? लॅमडा 2 लॅमडा दिलंय लॅमडा 2 बट वेअर फॉर्म एन बाय 3. बरोबर. इज इट राईट? मग हा जो फॉर्म्युला आहे वायचा त्यामध्ये डी डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड स्लिट अँड डिस्टन्स बिटवीन स्लिट कॉन्स्टंट आहे अँड लॅमडाला प्रोपोर्शनल आहे. बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. बरोबर. इज इट राईट एव्हरीवन? ओके. झालं. मग आपल्याला फाईंड काय करायचं आहे? y1 by y2. It is n1 lambda 1 divided by what? n2 दुसऱ्याचं लॅमडा 2. बरोबर. n1 किती आहे? n लॅमडा 1 मध्येच आन्सर पाहिजे आपल्याला. मग लॅमडा 1 न्यूमरेटर मध्ये 2 मध्ये येतोय. ठीक आहे. आणि n2 किती आहे? n by 3 लॅमडा 2 आहे. मग ऑप्शन काय येणार? y1 by y2 काय येणार? समजला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला? हा. सो n गेट कॅन्सल 3 गेट मल्टिप्लाय न्यूमरेटर. बरोबर काय? सो 3 लॅमडा 1 बाय नथिंग बट ऑप्शन ए. अंडरस्टूड? मग ह्यासाठी तुम्हाला काय इम्पॉर्टंट होतं? ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा ते महत्वाचं होतं. कुठला फॉर्म्युला? एन लॅमडा डी बाय डी. वाय? कारण हे पोझिशन विचारलंय. y1 डायरेक्ट आहे. आणि मॅक्झिमम म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह. इज इट राईट? ओके. 1 by 1 जायचं आहे आपल्याला. 145. 146 मध्ये डाऊट आहे काय? हे कळालं सगळ्यांना? कळालं? पण तुम्ही तर काय नवीनच आहे या टॉपिक साठी. तुम्हाला कळालं काय?